हरिओम. सुरुवात करू. सुप्तावह बैठक स्थिती. अभिमानी पद्मासन किंवा अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ डोक्यामध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरा शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अंतर्मुख मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. शब्दापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि आपण जी बैठक धारण केलेली आहे त्याच्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम मार्गशीर्षी कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिबिशन दोन्ही नाकड्यांनी एकत्रित. याकरिता आहे तो श्वास घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडता पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीने सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. व्हायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श आणि बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा. आपल्या भूमध्यामध्ये ओम पाहण्याचा प्रयत्न. अ ओम आणि 3.5 आणि चंद्रबिंदू असा 3.5 नकरांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठी. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक सहज श्वास भरूया आणि श्वास सोडत उच्चार. ओ काही क्षण शांत. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ पुढे निघून आपल्या साधनेची आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त व्हायचं. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. शुभ सकाळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन
आणि आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. त्यासाठी उठून उभं राहायचं. विश्रांती. आणि आता आपल्याला करायचं इंजिन दौड. इंजिन दौड मध्ये उजवा हात पुढे घ्यायचा, डावा पाय मागे फोल्ड करायचा, मग डावा हात पुढे घ्यायचा आणि उजवा पाय मागे फोल्ड करायचा. असं तिथल्या तिथे इंजिन दौड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर थोडस फास्ट करायला हरकत नाहीये. थोडस आपली टास्क जर स्पीडला लागू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. अगदी सावकाश. तृप्तीताई तुम्ही. आणि आता आपले हात जे आहेत हे समोर घ्या, हाताचे तळवे समोर घ्या. आणि आता गुडघे जे आहेत ना ते आपल्या हाताच्या तळव्याला लागू द्या. 1 2 3 याकडे. हा समोर घ्यायचे. हा बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. हा छान. आणि कृती थांबायची. दोन्ही हात खाली. विश्रांती. थोडस आता आपण टाळी वाजवणार. एकदा पुढे आणि एकदा मागे. या प्रकारे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 9 10. बरोबर. आता एक वर खाली उजवा पाय फोल्ड करून त्याच्या खाली, मग पुन्हा वर आणि डावा पाय फोल्ड करून त्याच्या खाली. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 20. बरोबर. विश्रांती. आपल्या तळ हाताला आलेल्या झिंझिण्या त्याकडे लक्ष. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात कमरेवर ठेवायचे आणि करणार आहोत नेक रोटेशन. तुम्ही फक्त तृप्तीताई पूर्ण नेक रोटेशन करू नका, फक्त मान अप अँड डाऊन करण्याचा प्रयत्न. बाकी आपण सुरुवात करूया. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. सुरुवात करूया. सावकाश. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एकदा. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी थांबायचं. सावकाश. मान सरळ. दोन्ही हात खाली. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर. आणि आता आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी आसन. सर्वांग पुष्टीमध्ये आपल्याला एका हाताने दुसऱ्या हाताचं मुठगट पकडायचंय. श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत एकदा उजव्या साईडला खाली झुकायचं, मग श्वास घेत वर यायचं आणि मग श्वास सोडत डाव्या दिशेला खाली झुकायचं. अशी आपल्याला कृती करायची. हा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये घोकून घेतली तरी चालेल. एकमेकांमध्ये क्लच करा आणि मग ही कृती करायला हरकत. तृप्तीताई फॉरवर्ड बेंड आहे, त्यामुळे जास्त पुढे झुकू नका, तिथल्या तिथेच प्रयत्न करा. ठीक आहे. सुरुवात करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली तरी चालेल. तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावी, श्वास घेत वर, एक बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत डावीकडे. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. सावकाश. श्वास घेत वर यायचंय, श्वास घेत वर यायचंय, श्वास सोडत दोन्ही हात खाली येते. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. करणार आहोत बद्धहस्त. त्यासाठी दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची.
आता तुम्ही फक्त काही फॉरवर्ड बेंड जिथे जिथे असेल ना ते तुम्हाला टाळायचंय. थोडस बॅकवर्ड बेंड हलकासा घ्यायला हरकत नाहीये, हलकासा यथाशक्ती प्रयत्न. आता बाकी आपण हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफूया आणि ती पकड आपल्या सीटच्या थोडस मागे असते, सीट पासून थोडीशी लांब असते. समोर आपल्या पूर्णपणे आपले जे लंग्स आहेत ते ताणले गेले, दोन्ही पाय जुळलेले. पाठीचा कणा शक्यतो सरळ मान मध्यभागी आहे. आणि आता सावकाश आपली मान हलकीशी मागे झुकवायची. चेहरा आपला शरीरा समांतर, तोंड बंद, गळ्यापासून आलेला ताण त्याकडे लक्ष. पाठीच्या कणाला हलकासा प्रेशर आहे. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणले गेले. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी येऊया, मान मध्यभागी येऊ दे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुढे झुकायचंय, फॉरवर्ड. बरोबर, हा छान. आणि आता थोडीशी डायनॅमिक कृती करूया. श्वास घेत वर, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. आपल्या पाठीच्या मणक्याला आपण एक प्रकारे प्रेशर आणि ताण देतो. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. मध्यभागी यायचंय. हाताची पकड सोडून घ्या. थोडा वेळ विश्रांती. थोडेसे आपल्या हाताच्या स्नायूंना स्ट्रेचिंग झालंय. खांदे थोडेसे आपल्याला स्ट्रेच झाल्यासारखे वाटत असेल तर काय करूया, रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊया, दोन्ही हात समोर. हा, उजवा डावा हात तसाच ठेवायचा आहे, फक्त उजव्या हाताचं पुढून मागे रोटेशन. सुरुवात करूया. एक, अगदी सावकाश. हा, तुम्ही हे करू शकता तृप्तीताई. 2, 3, बरोबर. 4, सावकाश करा. आणि 5. पुन्हा उजवा हात समोर आलाय आणि आता मागून पुढे. 1, 2, 3, बरोबर. 4 आणि 5. छान. आता उजवा हात तसाच ठेवायचा आहे, तळवा जमिनीला समांतर, आणि डावा हात पुढून मागे. 1, 2, 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती घे. थोडस साइडवर्ड बेंड करूया. परिवर्तित चक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, मान सरळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला जाऊ दे. आणि मग हळूहळू उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. उजवा हात अजून सिलिंगच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि एकदम जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. तुम्ही फक्त ही कृतीताई करताना अगदी सावकाश करा. जास्त प्रेशर आला पाठीच्या कणाला तर सोडून द्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. हात अजून येऊ दे शरीराच्या जवळ अजून थोडासा. एकदम रिलॅक्स सोडा. उजव्या बाजूला आलेला ताण, डाव्या बाजूला असलेला प्रेशर त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. सावकाश मध्यभागी पुन्हा दोन्ही हात खांद्यात सरळ. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने, नजर समोर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर करूया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता सावकाश एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात. उजवा हात शरीराच्या जवळ येईल. खूप छान. आणि एकदम रिलॅक्स सोडून द्या. उजवा हात जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स. पूर्णपणे डावी बाजूला आलेला ताण त्याकडे लक्ष.
उजव्या बाजूला असलेला प्रेशर त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. हात एकदम असा रिलॅक्स होता एकदम जमिनीच्या दिशेने. सावकाश उलटता. पुन्हा दोन्ही हात खांद्यात सरळ. दोन्ही हात खाली. विश्रांती. मान मागे सही सरसवूया. विश्रांती. करूया त्रिकोणासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. जास्तीत जास्त अंतर. आता पाठीचा मणक्याचा त्रास असेल तर त्रिकोणासन करताना फॉरवर्ड बेंड करणं टाळायचं आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ स्ट्रेट. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. अगदी सावकाश. पाठीच्या मणक्याचा त्रास असेल तर अगदी सावकाश कृती करा. हात पूर्णपणे पावलाकडे नाही गेले तरी चालतील. आता उजवा हात जो आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जाऊया. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, घोटा किंवा पोटरी किंवा गुडघ्याच्या इथे हात जाऊ दे आणि डावा हात सरळ असेल डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खांद्याच्या ठिकाणी आलेला फील, पाठीच्या कड्याला आलेला फील त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. पायाचे स्नायू ताणले गेलेले आहेत त्याची जाणीव. उलट चाल करताना पुन्हा एकदा उजवा हात खांद्यातून सरळ येईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ घेऊया. थोडा वेळ हात खाली. पाय तसेच ठेवायचे आहेत. हीच कृती आता आपल्याला विरुद्ध बाजूने सुद्धा करायची आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजवा पाऊल, घोटा, पोटरी किंवा गुडघ्याच्या दिशेने डावा हात घेऊन जायचा. उजवा हात सरळ असेल डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हातांच्या बोटांकडे. यथाशक्ती प्रयत्न. आता विरुद्ध बाजूने आलेला खांद्यांच्या ठिकाणी प्रेशर, पीळ, ताण, दाब. पाठीच्या मणक्याला आलेला ताण, दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आणि अगदी सहज आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. पुढचा डावा हात पुन्हा खांद्यातनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर. श्वास सोडत खाली हात. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. आणि आता सर्वांग सुंदर सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन बनवूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. मान आपली सरळ आहे वरती. दोन्ही हात एकदम रिलॅक्स. डोळे बंद. हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि आपल्या भूमध्यामध्ये आयब्रो सेंटर मध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न किंवा त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी ज्याच्यामुळे अख्खं जग प्रकाशमान होतं, प्राण ऊर्जा आपल्याला मिळते, अशा ह्या सूर्यदेवतेला आपण सकाळच्या प्रहरी वंदन करत आहोत. मने मनोभावे त्याचं चिंतन करतोय. सूर्यामध्ये आपल्याला प्राणशक्ती ऊर्जा मिळते. त्याचं संपूर्ण तेज आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. नजर सेही फिरवणे. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन.
8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आणि आता या सूर्यनमस्काराला आपण थोडीशी श्वासाची जोड देऊया. पुन्हा पूर्वस्थिती. ओम पुष्णे नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडून घेऊया. 2 श्वास भरून घेऊया, हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन, नजर फिटिंगकडे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेताना आपले गुडघे जमिनीवर टेकू देत. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, श्वास सोडायचा. इथे 1 श्वास थांबायचा, आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, संपूर्ण श्वास सोडूया. आणि 7 श्वास भरून घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. 8 श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास भरून घेत. श्वास सोडत उजवा पाय पुढे हस्तपद्मासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कार. सावकाश दोन्ही हात जोडून घेऊया. याच्यामध्ये दोन्ही हात जोडायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. बरोबर. आणि आता 1 श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू बसायचंय, पूर्णपणे गुडघ्यातून फोल्ड व्हायचंय. हा बरोबर. दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लागू देत. संपूर्णपणे स्ट्रेचिंग आपण करतोय मलासन, स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. दोन्ही हातांची कोपरं आपल्याशी गुडघ्यांना लागू देत आणि हात सरळ. हा बरोबर बरोबर, छान. नजर समोर. छानपैकी इथे बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे आपला. संपूर्ण आपले बघा पूर्णपणे एनर्जी जे स्नायू आहे ते ताणले जातात. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे हे आसन. जे काही आपले गायनेक रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यास मदत होते. थोडंसं टाचा आता वर उचलण्याचा प्रयत्न करा बघा, यथाशक्ती. टाचा जमताय का? ठीक आहे ठीक आहे. सावकाश येऊ दे जमिनीवर. आणि आता आपण जो हाताची घडी केली आहे किंवा नमस्कार स्थिती सोडून द्या आणि 1-1 पाय सरळ. सावकाश. हा अगदी सावकाश. विश्रांती. आणि एका कुशीवरून पाठीवर तुम्ही विश्रांती घेऊया. एका कुशीवरून पाठीवर तुम्ही विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर, हातां मध्यंतर. आणि करणार आहोत आपण लेग रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि उजव्या पायाची टाच आपल्या सीटच्या जवळ लावून घ्या. उजव्या पायाची टाच हाताच्या आधाराने सीटच्या जवळ. नाही, पाय फोल्ड करा. फोल्ड म्हणजे उभा ठेवायचा, उभा. पाऊल जमिनीवर. हा बरोबर. हा पाऊल जमिनीवर आणि टाच येऊ देत आपल्या सीटच्या जवळ. फक्त तृप्तीताई तुम्ही पाय थोडासा वरती करायचा प्रयत्न करा. पाठीच्या मणक्याला जर त्रास होत असेल तर कृती करणं टाळा. ठीक आहे. आणि आता डावा पाय आपल्याला 90 डिग्री वर घेऊन घ्यायचा आहे. डावा पाय 90 डिग्री वर घेऊया. बरोबर. दोन्ही हात खाली असू देत शरीराच्या जवळ. जर असं वाटलं की आपल्याला जमत नाहीये तर थोडेसे हात जे आहेत ते कमरेच्या खाली घ्या. हाताचे तळवे जे आहेत ना कमरेच्या खाली. आता डावा पाय, पायाचं पाऊल आपल्याला थोडस वर खाली करायचं आहे. अँकल मधून पाऊल थोडस वर आणि खाली करायचं. डाव्या पायाचं. बरोबर, छान. वर खाली.
2 ते 3 वेळेला आणि मग रोटेशन पावलाचं क्लॉकवाईज बघा होतंय का 1 2 3 अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 3 बरोबर. आता हा डावा पाय 90 डिग्रीवर आहे आणि आता 3 वेळेला आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पूर्ण पाय गोलाकार फिरून घ्यायचा आहे 360 अँगल नाही. जेव्हा पाय जमिनीकडे जाईल तेव्हा पूर्णपणे टाच जमिनीला लागू दे. सुरुवात करूया. 1 क्लॉकवाईज अगदी सावकाश 3 वेळेला फक्त आपण करतोय. 2 आणि 3 पुन्हा पाय 90 डिग्रीवर येईल आणि आता अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने 1 2 बरोबर आणि 3 3 वेळा झालं की पुन्हा पाय 90 डिग्रीवर आहे आणि तो नियंत्रित जमिनीवर आहे. अगदी सावकाश गुडघ्यातून सरळ ठेवून सावकाश जमिनीवर. उजवा पाय सरळ करूया आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याची टाच उजव्या पायाच्या सॉरी डाव्या सीटच्या जवळ येऊ देत पूर्णपणे. बरोबर. आणि आता उजवा पाय 90 डिग्रीवर घेऊया. सावकाश उजव्या पायाचं पाऊल थोडस अँकल मधून वर खाली करायचंय 2 ते 3 वेळेला. बरोबर. आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 बरोबर. आणि आता 360 अँगलने गोलाकार फिरवायचा आहे उजवा पाय. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 टाच जमिनीला लागू दे. 2 आणि 3 विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 टाच जमिनीकडे. बरोबर. 2 आणि 3 पुन्हा उजवा पाय 90 अंशापर्यंत वर आहे आणि तो नियंत्रित सावकाश जमिनीवर. अगदी सावकाश. डावा पाय सरळ करूया. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. थोडीशी विश्रांती. आपण ही जी सगळी कृती केली त्यामुळे आपले थाय मसल जे आहे तिथे आलेला प्रेशर तिथे जाणवत असलेला वेगळेपणा त्याचा अनुभव घेऊया. आणि आता करूया उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया पुन्हा एकदा आणि टाचा आपल्या सीटच्या जवळ येऊ दे. हाताच्या आधाराने पावलाला पाऊल गुडघ्याला गुडघा मांडीला मांडी चिकटलेली आहे. टाचा आपल्या सीटच्या जवळ आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे येऊ दे. हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. कुठेही ती वर उचलायची नाही येत आपल्याला. आता तुम्ही फक्त तृप्तीताई एवढ्या स्थितीपर्यंत थांबू शकता. बाकी फक्त पाय थोडेसे असे उजवीकडे आणि डावीकडे फक्त असं करा. बाकी पुढची कृती करू नका. बाकी आता आपण आपली जे पाय आहेत ते सावकाश उजव्या दिशेला जातील आणि मान आपली डावीकडे. पाय उजव्या दिशेला मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स होण्याचा आहे. त्यावर डावा पाय आहे. पावलावर पाऊल गुडघ्यावर गुडघा मांडीवर मांडी ठेवण्याचा प्रयत्न. डाव्या साईडने मागे डाव्या साईडने विरुद्ध बाजूने मागची भिंत बघायचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये प्रयत्न शैथिल्य देहधारणा. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. हाताची कोपरं जमिनीवरच आहे. नकळत उचलली जातील तर ती पूर्णपणे जमिनीवर. पुन्हा एकदा जाणीव आपल्या कमरेच्या ठिकाणी पाठीच्या गळ्याला. तिथे आलेला पीळ वक्रता ताण दाब. त्याचबरोबर आपल्या शोल्डरच्या इथे आलेला थोडासा प्रेशर त्याकडे लक्ष. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया. श्वास सोडूया. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत सावकाश पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी. त्याचा सीट पासून लावून गेली असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून ठेवूया. हाताच्या आधाराने बोट एकमेकांमध्ये घेऊन पुन्हा ती पकड आपल्या डोक्याच्या मध्ये. आता हे जुळलेले पाय आपले घातली डाव्या दिशेला आणि मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. त्यावर आपला उजवा पाय आहे. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास म्हणून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. स्वतः स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही पाय मध्यभागी, मान मध्यभागी. हातांचा विळखा जो आपण पकड केली ती सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करूया. विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर, विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोस्चर करूया. टीव्ही पोस्चर. हातांचा स्टँड आणि हाताच्या तळव्यांमध्ये आपल्याची. बरोबर, छान. दोन्ही पाय हलकेसे अप अँड डाऊन. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि मग ही कृती करा. अगदी सावकाश. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. पुन्हा दोन्ही पाय मागून जोडून घ्या आणि आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड आणि सरळ करा. अगदी सावकाश. पाय फोल्ड आणि सरळ. कंबरदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण त्याची कृती करतोय आणि त्याचबरोबर गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक. बरोबर, छान. कृती थांबूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया आणि आता आपले हात शरीराच्या जवळ घेऊ दे. कपाळ जमिनीवर येऊ दे. करूया सुलभ भुजंगासन. दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताचे कोपरं शरीराच्या जवळ. हाताची बोट चेहऱ्याच्या रेषेत. हाताची कोपरं छातीच्या सरळ रेषेत असतील. आणि हाताचे बोट जे आहेत किंवा तळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता सावकाश हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर असतील. नजर सिरीजे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. तुम्ही तुमची यथाशक्ती प्रयत्न करा. तोंड बंद. गळ्यापासून पोटापर्यंतचा आलेला ताण त्याकडे लक्ष. बरोबर. उलटचाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, गळ्याचा भाग, हनुवटी आणि मग कपाळ जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ हात खाली आणि विश्रांती. आपण आता केलं सुलभ भुजंगासन आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन आहे ते पण आपण करूया. विश्रांती घेऊया आणि मग पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले आहेत. कपाळ जमिनीवर आहे आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. डाव्या हाताची मूठ अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. ही पकड आपल्या पाठीच्या कण्याच्या इथे आहे. आणि आता सावकाश आपली हातांची कोपरं थोडीशी ताणून घ्या आडव्या कक्षेमध्ये. दोन्हीही हातांची कोपरं आडव्या कक्षेमध्ये म्हणजे जमिनीला समांतर येतील.
दोन्ही पायांची पावलं सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता हळूहळू आपलं नाक, कपाळाचा भाग, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर सिलिंगकडे असेल. बरोबर, छान. हे सुद्धा भुजंगासन आहे. त्याच्यामधलं अजून एक व्हेरिएशन, तोंड बंद, छातीचे स्नायू आडव्या कक्षेत ताणले गेले. नॉर्मल श्वास प्रश्वास झाली. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. उलट चाल करूया. सावकाश आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी आणि मग कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळा. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन. किंवा साधी. शक्यतो पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घ्याला. दोन्ही हात गुडघ्यात. डोळे बंद. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असू दे. डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण नकळत जेव्हा हात ताणून घेतो ना असे या प्रकारे, मग काय होतं, आपल्या पाठीच्या कण्याला अजून प्रेशर येतो. म्हणून हाताची कोपरं शरीराच्या जवळ असते की प्रेशर तो येत नाही, जाणवतो. तुम्ही ही त्रुटीताई कृती करू शकता. टेकून बसलात, पाठीला आधार घेतला तरीही चालेल, किंवा खुर्चीत बसून हे केलं तरीही चालेल. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे. फक्त मान पुढे झुकवू नका. बाकी पूर्ण कृती करायला हवी. ओके, आपण तर सुरुवात करूया. डोळे बंद. ब्रह्ममुद्रा ही डायबेटीस, ब्रह्ममुद्रेचा फायदा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक सुद्धा ही मुद्रा मानली गेलेली आहे. इथे फक्त आपल्याला पाठीचा कणा नैसर्गिक सरळ ठेवायचा आहे. कुठेही आपल्याला असं पोक काढून बसायचं नाहीये, म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे तो छान भेटतो. डोळे बंद आहेतच. आणि आता एक श्वास भरून घेऊया यथाशक्ती. आणि श्वास सोडत हळूहळू मान आपली उजव्या दिशेला जाईल. डोळे उघडायला हरकत नाहीये. श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला जाईल. थोडीशी उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला मान मागे न्यायची आहे. प्रयत्न करायचा आहे तसा. आणि मग डोळे बंद. बंद डोळ्यांनी कंठस्थ ग्रंथीवर डाव्या बाजूने आलेला ताण, उजव्या बाजूला असलेला प्रेशर, दाब, त्याकडे लक्ष आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. उलट चाल करताना एक श्वास, डोळे उघडूया, एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. अगदी सावकाश, फक्त मानेच्या भागामध्ये आपली हालचाल होतीये. दुसरा वर्तन, एक श्वास भरून घेऊया आणि आता श्वास सोडत सावकाश हळूहळू मान आपली डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला मानेमध्ये हालचाल किंवा तेवढा ताण द्यायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, जोड श्वासाची.
उजव्या बाजूने आलेला ताण कंठस्थ ग्रंथींवर आणि डाव्या बाजूला असलेला दाब याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता या पुढच्या दोन कृती तृप्तीताई तुम्ही करताना काळजी घ्या किंवा थोडस प्रयत्न करा, जास्त त्रास नको. बाकी आता आपण तिसरं आवर्तन एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आता आपली मान थोडीशी मागे झुकली जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, गळ्यावर आलेला ताण, समोरून आणि मागे असलेला दाब त्याकडे लक्ष. आणि आता इथे आपल्याला एक कृती करायची आहे, तोंड उघडायचंय, मोठा आ करायचा आणि तोंड बंद करायचं. मोठा आ जेव्हा कराल तेव्हा बघा जबड्याचे स्नायू ताणले जातात, गळ्याच्या इथे कसा ताण येतो त्याकडे लक्ष. ते हलकासा दाब येईल गळ्याच्या इथे. आणि तोंड बंद करून तेव्हा बघा कंठस्थ ग्रंथींवर कसा ताण येतोय. मोठा आ करायचा आणि तोंड बंद करायचं. तोंड उघडायचं, मोठा आ, तोंड बंद. उलट चाल एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी. आणि आता एक शेवटचा आवर्तन एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे. फक्त मानेमधून हालचाल असेल, पाठीचा कणा कुठेही आपल्याला फोल्ड करायचं नाहीये किंवा त्याला पोकणायचं नाहीये. चिन लॉक पोझिशन. कंठस्थ ग्रंथींवर आता मागच्या बाजूने असलेला ताण, समोरच्या बाजूने असलेला दाब याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान सरळ. डोळे बंद आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. नकळत पाठीच्या कण्याला आलेला स्ट्रेच. आपण तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घेऊया. एकदम खांदे कोपरं शिथिल सोडूया जमिनीच्या दिशेने. एखाद कसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या संपूर्ण मुद्रेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. सगळ्या डायमेन्शनने आपण आपली मान फिरवली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ताण दाब जाणवला. या सगळ्याचा मागोवा आता करणार आहोत पर्वतासन. पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात जोडून घ्यायचे, हाताची कोपरं जमिनीला समांतर येतील, जोडलेले हात आपल्या छातीपाशी आहेत. बरोबर. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात वर. बरोबर, छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर, पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळालेला आहे. आपले साईडचे वायू कोश मोकळे होत आहेत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. छान. आणि आता थोडस उजव्या साईडला आपल्याला वळायचंय, मध्यभागी यायचं, मग डाव्या साईडला वळायचं, मध्यभागी यायचं. बरोबर, छान. एकदा उजवीकडे वळायचं, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. बरोबर बरोबर, छान. आणि आता उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथे विश्रांती. पाठीच्या कण्याला आलेला उभ्या कक्षेतला वर्टिकली खेच, त्याकडे तिथे आलेला वेगळेपणा, जे काही जाणवत आहे त्याची अनुभूती. एक एक पाय सरळ करूया. पद्मासन अर्ध पद्मासन घातलं असेल तर, आणि थोड्या वेळ विश्रांती, प्राणायाम शांती. आज आपण एक मुद्रा बघणार आहोत, वायू मुद्रा.
ही वात रोग ज्यांना आहे, वाताचा त्रास आहे, वातविकार आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही मुद्रा. मी शेअर करते. साधी मांडी घालायला हरकत नाही या स्थितीमध्ये. अच्छा, तुम्हाला सूर्यनमस्कार चेअरवर बसून पाहिजे आहेत का तृप्तीताई? मी सांगते तुम्हाला हा, नंतर आपला हा वर्ग एंड झाला ना की मग सांगते. चेअर आहे ना तुमच्या बाजूला? ओके ओके, ठीक आहे, मग मी सांगते तुम्हाला. बरं, ही आहे वायू मुद्रा आपली. आता वात रोग म्हणजे वात विकार असतात. कधी कधी आपले बघा सांधे दुखतात, हातापायांना पेडगे येतात, किंवा नकळत अशी थरथर जाणवते आपल्या पायांना किंवा हाताला. तर त्याच्यासाठी ही जी वायू मुद्रा आहे ही अतिशय उपयुक्त आहे. सोपी मुद्रा आहे, आपण कधीही कुठेही करू शकतो. प्रवासामध्ये असाल किंवा घरी फक्त आपण टीव्ही बघत असतो किंवा असं शांत बसलेला असतो, तर त्याच्यामध्ये ही मुद्रा आपण करू शकतो. आता हे तुम्हाला दिसलंय प्रत्येकाला कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते कशी करायची आहे ती. म्हणजे आपलं जे पहिलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी फोल्ड करायचं आणि त्याच्यावर आपला अंगठा ठेवायचा. ही झाली वायू. आता ही आपली बोट आहे, 5 बोट. त्यातलं पहिलं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि ते फोल्ड करायचं. हा, आणि त्याच्यावर आपला अंगठा आणि बाकीची 3 बोटं एक जुळलेली, बाकीची 3 बोटं जुळली. बरोबर. हा. हा, बरोबर. आणि आता हे आपले हाताचे तळवे जे आहेत ना हे सिलिंगच्या दिशेला आणि आपल्या गुडघ्यावर ठेवून, हाताचा जो मागचा भाग आहे ना तो आपल्या गुडघ्यावर असेल. बरोबर. हा. आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू देत म्हणजे जास्त पाणी येणार नाही. बरोबर, छान. डोळे बंद. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण केलेली आहे वायू मुद्रा, ज्याच्याने आपले वात विकार आटोक्यात येतात. नकळत पायामध्ये थरथर असते किंवा सांधेदुखीचा त्रास असतो, जॉईंट्स आपले दुखत असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही या स्थितीमध्ये कितीही वेळ बसू शकता, 5 मिनिटं, 10 मिनिटं. आपण आता इथे 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करणार आहे. तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, अगदी सावकाश. आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. पुढच्या 2 आवर्तनामध्ये जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तिथे आपल्याला श्वास होल्ड करायचा आहे, रोखून करायचा आहे. मी अंक मोजेन तेवढेपर्यंत तुम्हाला श्वास रोखायचा आहे आणि मग सावकाश सोडून द्यायचा आहे. सुरुवात करूया. दुसऱ्या आवर्तनाला यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. कम्प्लीटली ब्रीथ आउट. अगदी सावकाशपणे संपूर्ण श्वास सोडून द्या. दुसरं आवर्तन, शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपल्या क्षमतेने आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8. संथ गतीने श्वास सोडून द्या. कम्प्लीटली ब्रीथ आउट. रिलॅक्स. दोन्ही हातांची जी आपण वायू मुद्रा केली ती सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्र न रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोबल बनवा. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघे. आज आपण एक प्राणायाम म्हणजे भस्त्रिका प्राणायाम,
पण आपण हा पूर्ण प्राणायाम करत नाही आहोत, आपण अगदी मृदू भस्त्रिका घेतोय. या या प्राणायामामध्ये काय असतं की आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे आणि फोर्सफुली सोडायचा आहे. तर इथे आपण एक थोडीशी मुवमेंट करणार आहोत ते श्वास घेताना आणि सोडताना. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर डिप्रेशनचा त्रास आहे आणि तशी त्यांची औषधं चालू असतील तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. भस्त्रिकामध्ये आपल्या श्वासाची गती वाढते, आपल्यामध्ये उष्णता निर्माण होते संपूर्ण शरीरामध्ये. म्हणून हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनचा त्रास असलेल्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. आपण अगदी आपल्या वर्गामध्ये मृदू भस्त्रिका घेतो, ट्रेडिशनल भस्त्रिका आपण घेत नाही आपल्या वर्गामध्ये, कारण की प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. तर आता एक कृती मी तुम्हाला दाखवते, त्याप्रमाणे आपल्याला पुढे करायचं. आपले हात जे आहेत ना असे खांद्यावर ठेवायचे, हाताची बोटं जी आहेत ही खांद्यावर आहेत आणि आता इथे फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता फोर्सफुली श्वास घेताना हात वर येतील आणि सोडताना खाली. पूरक रेचन याप्रमाणे. ठीक आहे. हात आपले हातांची बोटं खांद्यावर ठेवा. फोर्सफुली म्हणजे आपल्याला जोराने श्वास घ्यायचा आहे आणि जोराने सोडायचा आहे. पूरक म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि रेचक म्हणजे श्वास सोडायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. पूरक, हात वर, रेचक खाली. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. कृती थांबूया. आता हात आपले पूरक करताना पुढे येतील आणि रेचक करताना मागे. ठीक आहे. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. आता हात वर. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. कृती थांबूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि आता लक्ष आपल्या श्वासाकडे. थोडीशी श्वासाची गती आपली वाढते, शरीराचं तापमान वाढतं, कारण की आपण इथे फोर्सफुली श्वास घेतो आणि सोडतो. त्यामुळे ही सगळी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळतो. म्हणून याला पूरक असं आपण करूया शीतली प्राणायाम. म्हणजे जी उष्णता निर्माण झाली ती समतोल किंवा थोडासा आपल्या शरीराचा तापमान कंट्रोल मध्ये येण्यासाठी शीतली प्राणायाम. साधी मांडी घातली तरीही चालेल ठिकठिकाणी. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे बंद. शीतली प्राणायाम. आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि जिभेची पण ट्यूब सारखा आपल्याला आकार करायचे जिभेचा. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या तोंडाने, जिभेच्या सहाय्याने थंड हवेचा स्पर्श. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. पुन्हा एकदा जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. एक लास्ट राउंड करूया. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. रिलॅक्स. थंड हवेचा स्पर्शाची जाणीव आपल्या कंठापर्यंत. तीन आवर्तन भ्रामरीची. पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास सोडूया. प्राणस्पंदनांची अनुभूती, अंगठा आणि पहिल्या बोटाचा स्पर्श, तिथून निर्माण होणारे व्हायब्रेशन्स, प्राणस्पंदन. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. तुम्हाला तिथे तो हे दाखवायचा ना सूर्यनमस्कार. चेअर आहे का समोर तुमच्या? हा, जरा इथे समोर घेऊन येता. मी तुम्हाला सांगते, कारण की माझ्याकडे चेअर नाहीये, पण मी तुम्हाला सांगेन बरोबर. माझ्याकडे टेबल आहे. माहितीसाठी तुम्ही पण एकदा बघू शकता पप्पा मित्र. तर आता आपल्याला इथे आपण, तुम्ही चेअरवर बसल्यात, मी टेबलवर बसलीये, बरोबर. सुरुवातीला काय असतं, आपली नमस्कार स्थिती, बरोबर. आता एकत्र करूया. नमस्कार स्थिती एक, नमस्कार आसन दोन. दोन्ही पाय जे आहेत ना, हे एकदम रिलॅक्स ठेवायचे आणि जुळलेले असतील दोन्ही पाय. ठीक आहे. दोन, हस्त उत्तानासन, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड. दोन, हस्त उत्तानासन. त्याच्यानंतर तीन आहे आपलं हस्तपादासन. आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आपले हात जे आहेत हे पायाच्या दिशेने सैलसर सोडायचे. तीन, हस्त उत्तानासन, बरोबर. त्याच्यानंतर चार आहे आपलं अश्वसंचलनासन. तर इथे काय करायचं, थोडस कमरेतनं सरळ व्हायचं आणि उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि तो चेअरवर ठेवायचा, उजवा पाय. चार. हा, अगदी सावकाश. चार हे आपलं झालं अश्वसंचलनासन जे आपण करतो ती ही कृती. त्याच्यानंतर आपण पाच काय करतो, पर्वतासन, बरोबर. जेव्हा आपण चार अश्वसंचलनासन करू तेव्हा आपल्या हाताचा विळखा जो आहे तो आपल्या पायाला द्यायचा, या प्रकारे. हा, बरोबर. हे झालं चार आपलं अश्वसंचलनासन. आणि पाच नंतर आपण काय करतो, पर्वतासन करतो किंवा चतुरंग दंडासन. मग इथे काय करायचं, दोन्ही पाय जे आहेत हे समोर घ्यायचे, या प्रकारे. हा, आणि हात आपले चेअरवरच ठेवायचे, दोन्ही पाय फक्त समोर घ्यायचे, पर्वतासन. बरोबर, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा सहा आपण काय करतो, अष्टांगासन. तर आपल्याला अष्टांगासन जमणार नाही, म्हणून मग पुन्हा एकदा डावा पाय खाली घ्यायचा आणि उजवा पाय पुन्हा फोल्ड करायचा आणि आपलं कपाळ गुडघ्याला लावायचं. आणि मग आपण साफ करतो भुजंगासन. मग इथे काय करायचं, आपली मान जी आहे ही हलकीशी मागे घ्यायची, चेहरा सिलिंगला समान. सात, भुजंग. मग पुन्हा आठ, पर्वतासन. पुन्हा मान सरळ येईल, दोन्ही पाय पुन्हा समोर येतील. आठ, पर्वतासन. आणि मग नऊ आपण पुन्हा अश्वसंचलनासन करतो. मग इथे काय करायचं, डावा पाय फोल्ड करायचा, अश्वसंचलनासन. डावा पाय फोल्ड करायचा, नऊ. आणि डाव्या पायाला आपल्या हाताचा वेळ, बरोबर. आणि मग दहा आपण काय करतो, हस्तपादासन. मग इथे पुन्हा डावा पाय खाली आणि आपले हात पायांच्या शेजारी. आणि 11 आपण करतो हस्त उत्तानासन. मग पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग नमस्कार. 12 नमस्कार. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला करायचं. म्हणजे आपल्याला जास्त काही नाही करायचंय, फक्त हात वर खाली. एकदा उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, तो पकडायचा आहे. एकदा उजवा पाय फोल्ड करायचा, पकडायचा, मग तो सोडून द्यायचा. मग दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे, हात आपले चेअरवरच असतील, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग पुन्हा पाय खाली. मग तुम्ही पुन्हा उजवा पाय फोल्ड करू शकता किंवा डावा पाय. आणि जेव्हा भुजंगासन करतो तेव्हा फक्त मान आपली हलकीशी मागे न्यायची, कारण की आपली भुजंगासनला मान मागे असते. मग पुन्हा तो पाय सरळ करायचा, दोन्ही पाय आपले सरळ येतील पर्वतासन सारखे. आणि मग पुन्हा ती उलट्या क्रमाने कृती. तुम्हाला मी ग्रुपवरती बघा पाठवलंय, तुम्हाला भेटलं का ते? भेटलं ना. हा, मग त्याप्रमाणे एकदा कृती करा. अगदीच नाही समजलं तर मग आपण पुन्हा पर्सनल वरती बोलू, ठीक आहे.
शवासनासाठी स्थिती निवडा. पाठीवर करून विश्रांती. आणि पायांना संपूर्ण शरीर रिलॅक्स. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. डोळे बंद. नाकाने एक श्वास भरून घेऊया आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. संपूर्ण रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचं शिथिलीकरण. क्रमाप्रमाणे एक एक अवयव शिथिल करत जाऊया. शवासन एकमेव आसन आहे जिथे शरीरासोबत मनाचाही विचार होतो. सुरुवात करूया दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी ही मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल. माझ्या पाठकड्यांमध्ये 33 मणके शिथिल. माझ्या उदरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. माझा उदरभाग, माझ्या छातीतले बरगड्या, लंग्स, छोटस हृदय शिथिल. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सई सर्जी, संपूर्ण मुखाचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, मध्य, अख्खी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव कापसासारखा हलका हलका हवेत तरंगत आहे. देहधारणेने माझे संपूर्ण शरीर शिथिल झालेले आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. माझी जाणीव आहे. माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मला प्रचंड शांततेचा अनुभव या क्षणी प्राप्त होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा याची अनुभूती मला या क्षणी मिळत आहे. मला खूप छान, खूप बरं वाटतंय. मी माझ्या शरीराला धन्यवाद देत आहे. त्याने मला साधना करताना प्रचंड ऊर्जा दिलेली आहे. त्यामुळे माझं शारीरिक आरोग्य हे खूप उत्तम, सुदृढ झालेलं आहे, निरोगी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर माझं मानसिक स्वास्थ्यही तेवढंच उत्तम आहे. ते अत्यंत संयमी आणि खंबीर झालेलं आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. पुन्हा एकदा माझी जाणीव श्वासाकडे आहेच. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड हलक हलक मला वाटत आहे. माझ्या मनावरचा ताण कमी झालेला आहे.
आणि हे सगळं माझ्या साधनेमुळे मला प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीमध्ये मी माझ्या मनाला एक संकल्प देत आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मला माझ्या आयुष्यामध्ये जे अत्यंत आदरणीय आहे, माझी जी इष्ट देवता आहे, त्या इष्ट देवतेचं स्मरण मी सदैव करणार आहे. माझ्या आई वडिलांचं स्मरण हे सदैव माझ्यामध्ये असणार आहे. आणि मी नेहमीच सदाचाराने वागणार आहे. तो मी कधीही माझ्यापासून दूर लोटणार नाही. आणि त्यामुळे इतरही लोक माझ्याकडे त्याच दृष्टीने बघणार आहेत. माझा संपूर्ण दृष्टिकोन बदललेला आहे, सकारात्मक झालेला आहे. आणि मी असाच पुन्हा एकदा मला स्वतःला संकल्प देत आहे की माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित व्याधी विरहित असंच राहणार आहे. आणि त्याकरिता उचित अशी साधन मी नियमित अखंडित चालू ठेवणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण करूया. त्यांना वंदन, इष्टदेवतेचं स्मरण, त्यांना वंदन. आणि हे आनंद असेल कितीही सुखदायी आरामदायी असले तरीही आपल्याला योग कर्म सुकौशल्य आपल्याला आपली कर्मे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. याकरिता दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. पुन्हा एकदा देहधारण. मान सावकाश डावीकडे उजवीकडे वळून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. एक हलकासा खेच आणि आळस. आजच्या दिवसासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास वरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर यथाशक्ती प्रयत्न. आपली साधना ओमला समर्पित. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या शरीराला धन्यवाद देत आहोत की त्याने आपल्याला खूप छान साथ दिलेली आहे. आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. हलकट डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. हरिओम.